आदिवासी वाडी इन कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विनय मोरबेकर याने देखील किरवली नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवली होती. तसेच त्यांचे थोरले बंधुराज हितेश यांनी देखील त्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. बेलपाडा संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती यावेळी SP नाईट रायडर्स संघाकडून करताना एका बाजूला मोठा भाऊ तर दुसऱ्या बाजूला छोटा भाऊ असं हे क्रिकेटचं युद्ध. कारण का धर्मयुद्ध तर म्हणजे क्रिकेट युद्ध म्हणावं लागेल. कारण की मागाशीच माझे सहकारी मित्र सौरभ पाटील सांगत होता क्रिकेटमध्ये भाऊ बंधू असे काही नातीगोती नसतात. तिथे फक्त खेळ आणि खेळ या ईर्षेनेच खेळायचा असतो. राईट. तर 12वा खेळाडू जय वागेश्वर संघात यावेळी लो फुलटॉस पद्धत चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. 1+4 5 धावा. यावेळी नंतर बोनसच्या रूपाने बॉल केला जातो. DJ ती हितेशच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने वागेश्वर प्रसन्न या संघाचा विचार केला तर पिता पुत्र त्या संघातर्फे खेळतात. यावेळी मात्र ड्राईव्हचा फटका चेंडू अडवला जातोय. यावेळी आमचे API मित्र अजित कांबळे साहेब यांच्याकडून चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धाव स्ट्राईकला प्रथमच सोमनाथ मात्रे P1चं पहिलं षटक. बघूया पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल P1चे षटक. यावेळेला शॉर्ट पिच यावेळेला चेंडू खेळून काढला येतो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा पार चौकार. आणि या चेंडूवरती फ्रंटफुट नो बॉल का फ्रंटफुट व्हेरी गुड अंपायर. या चेंडूवरती फ्री हिट असेल आणि या फ्री हिटचा फायदा मात्र घेण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या बाजूला मात्र खराब गोलंदाजीचं सत्र सुरूच. प्रथम नो त्यानंतर स्वैर चेंडू ऑफ स्टंपला सोडून जाणारा दिशाहीन चेंडू अवांतरच्या मदतीने धावपलक पुढे सरकतो. धावपलकाचा विचार केला तर धावपलक धावा लागत आहे. त्या पहिलं षटक प्रगती असं 13 धावा. यावेळी मात्र कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्वतःवरती कुठंतरी नियंत्रण नाही. मानसिक दडपण आणि दडपणाखाली गोलंदाजी यावेळी गोलंदाज विनय करतोय. कारण का संघाचा संघनायक त्याचबरोबर पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑनला. एकच धाव अर्धास याचं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावपलक पुढे सरकतोय. 15 धावा धावपळावं लागतोय. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत तरी फलंदाजाचं वर्चस्व दिसतोय. गोलंदाजाला कुठे ना का होईना आपल्या गोलंदाजीवरती नियंत्रण. अचूक टप्पा अचूक दिशेवर. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा येणे अपेक्षित. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू 1+1 यावेळी मात्र चेंडूला मिड विकेटच्या दिशेने फुल केलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. दणदणीत षटकार.
आक्रमक फटका, मोठा फटका मारतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी फलंदाजाला पाणी तर आता आपल्या मंडळासाठी वैभव म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाची आर्थिक स्वरूपात देणगी आली. त्याबद्दल त्यांचं बेलपडा प्रेमी लीगच्या आयोजकांच्या वतीने शतश आभार व्यक्त करतो. वैभव, तुमच्यासारखे दानशूर व्यक्ती असले तर आपण मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांचं नक्कीच आयोजन करू शकतो. बेलपडा गावामध्ये नक्कीच आपण एखादी मोठी स्पर्धा भरू. तुमच्या आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलं. थँक्यू सो मच वैभव म्हात्रे. हॅलो, 23 धावा आतापर्यंत धावपल. लांब लचक षटक अजून काही संपण्याचं नाव घेत नाही. कुठे का होईना थोडासा आराम. तर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज हितेश मोरबेकर. पॉवर प्लेचं षटक मिड ऑफ मिड ऑन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट गली थर्ड मॅन विकेट कीपर स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र चेंडूला फक्त फ्लिक केलाय. कलाईचा वापर. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक उत्तुंग असा षटकार. प्रकारचा हवामान बघायला मिळतोय. सकाळी थंड, दुपारी गरम, त्याच्यानंतर दमट हवामान. कारण की
डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं हे निसर्गरम्य असं क्रिकेटसाठी पोषक असं मैदान आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे धबधबे वाहतात. पर्यटक या धबधब्याला भेट देण्यात येतात. हौशे नवशे गवशे अनेक प्रकारचे पर्यटक येत असतात. अनेकांचा उदरनिर्वाहाचा दुकाने देखील असतात, ते देखील चालत आहेत. आता मात्र क्रिकेटचा हंगाम सुरू आहे, त्याच्यामुळे पर्यटक कमी येत नाही आणि येत नाहीत. आणि नवीन गोलंदाज विजयावरती विश्वास दाखवलाय. गोलंदाजी करण्यासाठी संघाचा संघनायक विनय मोरबेकर या संघाच्या संघनायकाने. यावेळी तर सोमनाथ मात्रे काहीतरी क्षेत्ररक्षणी पाणी करतोय. कशा प्रकारे विजय विश्वासला दाखवलेला विश्वास मोडीत करण्याचा प्रयत्न सोमनाथच्या माध्यमातून असेल. दुसऱ्या बाजूने मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल या अनुषंगाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. हरदास चेंडू खाली येतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑल इज गोल्ड, जुनं ते सोनं काय असे दाखवताना पहिला गडी बाद. सोमनाथ बॅक टू डू पवेलियन. आतापर्यंत 12 मिनिटांचा खेळ झालेला आहे. टाइम अलर्ट वेळेला फार महत्व. विजय विश्वासाला यावेळी तर योगेश वन डाऊनचा फलंदाज. पंचांनी अंतिम राहील. धावा स्ट्राईक रोटेट केली जाते. 31 धावा धावपळ करावं लागतात त्या SP नाईट रायडर्स या संघाच्या. पुन्हा एकदा विजय विश्वास राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच प्रकार बघायला मिळतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं तालमेल जबरदस्त दोन्ही खेळाडूंमध्ये ॲटिट्यूड बघायला मिळतोय. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यावेळी तो योगेशच्या माध्यमातून. खरोखर षटकार चौकारांपेक्षा एकेरी दुहेरी धावा देखील सौरभ मोक्याच्या श्रेणी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. कारण की जर आपण विचार केला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा तर फलंदाज येतो षटकार चौकाराची भाषेच्या नादामध्ये चेंडू डॉट केले जातात. तेच चेंडू पुन्हा तुमच्या संघाच्या पराभवास कारणीभूत ठरतात. याने मात्र चेंडूला प्लिक केलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी मात्र चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय षटकार.
हॅलो हॅलो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा आतापर्यंत. सुरुवात पहिल्या षटकामध्ये 29, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. अक्षरशः गोलंदाजाची खराब गोलंदाजी आणि खराब गोलंदाज पूर्वेर फाय, त्याच वर्षी खराब क्षेत्ररक्षण. तर येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार, मायक्रोफोन मी आमंत्रित करतोय देवेंद्र घरत. धन्यवाद शंकर म्हात्रे. बघूया आता जय वागेश्वर संघाकडून तिसरा षटक घेऊन जात तो साईनाथ मोरवेकर. दोन षटकानंतर 45 धावा संख्या झाली एसपी नाईट रायडर संघाच्या. बघूया आता साईनाथ तिसरा षटक घेऊन आहे. सलामीचा फलंदाज हितेश मोरवेकर. सामना चालू करा. साईनाथ मोरवेकर. बघूया आता षटक क्रमांक 3, पहिला चेंडू वारी तिसऱ्या षटकातला. हितेश मोरवेकरने पुन्हा एकदा हवाई फायर केला. चेंडू मात्र जात आहे, झेल पकडला आणि धक्का बसला तो योगेश मोरवेकर. बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज दीपेश पवार. चांगली अशी गोलंदाजी चतुर्याने करता येतो साईनाथ मोरवेकर. पुढचा चेंडू साईनाथ यांचा. बघूया समोरला फलंदाज नवीन दीपेश पवार आणि चांगल्या पद्धतीने चेंडू फंपार जोरदार एलपीडी बाद होत आहे. पंचाने घातवत करेन. बॅक टू पॅव्हलियनचा रस्ता लागला. झिरोवर बाद होता येतो दीपेश पवार. बॅक टू पॅव्हलियन. चांगले गोल फलंदाज बाद केले ते एसपी नाईट रायडर संघाचे. बघूया आता पुढचा चेंडू साईनाथ समोरला फलंदाज पियुष मोरवेकर. नवीन फलंदाज. बघूया एक धाव खात्यात खोले पियुष मोरवेकर यांनी. धावसंख्या पद्धती 3 बाद 46. 3 बाद 46 अशी सुरुवात म्हणता येईल ती एसपी नाईट रायडर संघाची. बघूया स्ट्राईकला फलंदाज आता योगेश मोरवेकर. साईनाथ यांचा पुढचा चेंडू. 2 फलंदाज बाद केले मात्र फुलटा चेंडू जाता हवाई फायर योगेश मोरवेकर. बघूया झेल होते की नाही. सीमा रेषा पार करत आहे. सनकने दणदणीत षटकार. या 7 धावांनंतर मात्र आता संघाची धावसंख्या पोहोचली ती
59 वर पोहोचला तो एस पी नाईट रायडर संघ. चांगली फलंदाजी करता येतो योगेश मोरबेकर जो सलामीचा फलंदाज अजून खंबीर आपल्या स्किचवरती. साईनाथ त्यांची मात्र आता खराब गोलंदाजी. पुढचा चेंडू साईनाथचा आणि मात्र चांगला चेंडू मारला स्टेटम बॉल. बघूया जाते क्षेत्ररक्षण धावतोय फलंदाज धावतोय आणि मात्र एका धावावर समाधान माते. धावसंख्येत भर धावसंख्या पोचली ती 3-60. शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go. तिसऱ्या षटकातला साईनाथ मोरबेकर यांचा आणि मात्र पुन्हा एकदा हवाई फायर केलाय तो पिच मोरबेकरांनी. काय निर्णय येतोय 55 नाही 4 धावा या 3 षटकानंतर 64 धावा झालेल्या आहेत. त्या मात्र एस पी नाईट रायडर्स संघाचा हाय स्कोर झालेला आहे. आणखी एक षटक शिल्लक. बघूया कोण घेऊन येतोय तो. जय वागेश्वर प्रसन्न संघाकडून सामन्याला उशीर करू नका. पुढील सामने केले आहेत. तीन षटकानंतर 3-64 असा संघ पोहोचला एस पी नाईट रायडर्स संघ. आणखी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो. सामन्याला उशीर करू नका. बॉलरचं नाव काय. राजू म्हात्रे. राजू म्हात्रे चौथं षटक घेऊन जातो जय वागेश्वर प्रसन्न संघाकडून. बघूया 3 षटकानंतर 64 धावा झाल्या. 3-64 एस पी नाईट रायडर्स संघ. बघूया आता सलामीचा फलंदाज योगेश मोरवेकर अजूनही स्किचवरती. बघूया चांगली अशी फलंदाजी दाखवता येतो एस पी नाईट रायडर्स संघाकडून. बघूया षटक क्रमांक 4 घेऊन येतो राजू म्हात्रे तो जय वागेश्वर प्रसन्न संघाकडून. आता मात्र चांगला विट्टवाला फटका मारलाय तो योगेश मध्ये पुन्हा एकदा टपलीवर सीमारेषा पार करत आहे. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावा संघाची मात्र धावसंख्या पोचली ती 68. 3-68 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल ती आणि चांगलीच सरासरी म्हणता येईल ती एस पी नाईट रायडर्स संघाची. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक. बघूया येणाऱ्या 5 चेंडूवर पुन्हा एकदा योगेश काय मारा करतोय. चौकार षटकारांचा पाऊस पाडतोय की नाही. चांगला असा फटका जातोय. आता मात्र जेल ड्रॉ झालेला आहे आणि मात्र पुन्हा एकदा 2 धावा तर गेलेल्या. 2 धावा तर आता मात्र संघाची धावसंख्या होती ती 70 या धावसंख्येवर पोहोचला तो एस पी नाईट रायडर्स संघ. हाय स्कोर झालेला आहे. 70 धावा झाले आहेत एस पी नाईट रायडर्स संघाचे. सोमनाथ मात्र खुश झालेले आहेत. बघूया आता पुढचा चेंडू राजू म्हात्रे यांचा. पुन्हा एकदा त्याच पद्धत चेंडू त्यातच हवाई फायर हरदास मोरबेकरांच्या हातामध्ये आणि झेल मात्र घेतलेला आहे आणि आता 4था धक्का बसत आहे मात्र तो एस पी नाईट रायडर्स संघाचा योगेशच्या रूपात. चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते इथे एस पी नाईट रायडर्स संघाकडून. हाय स्कोर झालेला आहे या मैदानावरती. या किती बॉल वगैरे 3 बाकी आहेत ना. सागर सिंग ना नवीन फलंदाज सागर सिंग. बघूया शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक काय करतो येणार मार्गोया नवीन फलंदाज सागर सिंग.
आणि मात्र चेंड जातो झेल होतं राजेश काकडे यांच्या हातामध्ये विकेट आणि हा मात्र फलंदाज झिरोवर बाद जातोय आणि बॅक टू पॅवलिनचा रस्ता दाखवला तो राजू म्हात्रे यांनी सागर सिंगला. आता ना नवीन फलंदाज बघू आता येणारा मुकेश म्हात्रे. लागोपाठ 2 फलंदाज बाद केले मात्र ते चांगली गोलंदाजी केली ते राजू म्हात्रे यांनी. एकेकालचे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो राजू म्हात्रे. नवीन फलंदाज मुकेश म्हात्रे लेफ्ट हँड बॅट्समन. पुढचा चेंडू राजू म्हात्रे यांचा आणि मात्र चांगली टफी मारेल सर्कलच्या बाहेर चेंडू जात आहे सीमारेषा पार होतो की नाही आणि मात्र 4 धावांनी खातं खोलले ते मुकेश म्हात्रे यांनी आणि संघाची धावसंख्या पोचली ती मात्र 74-74. बघूया आले चांगलेच मात्र फलंदाजी दाखवली ती मुकेश म्हात्रे यांनी. राजू म्हात्रेच्या गोलंदाजीवर शेवटचा षटक शेवटचा चेंडू 1 to go. बघूया येणाऱ्या चेंडूमध्ये षटकार मात्र चौकार. पुन्हा मारच्या प्रयत्नात आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट. अशा तऱ्हे धाव संख्येत भर. पंच्याहत्तर या धाव संख्येवर पोहोचला SP नाईट रायडर्स संघ. बघूया आता मारतोय षटकार तो 81 मारतोय चौकार तर 79. आणि मग चांगल्या मारच्या प्रयत्नात राजेश काकडे चेंडू पकडत आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात अशा त्यानंतर 4 षटकानंतर संघाची धावसंख्या पोचली ती 76-77 धावांची गरज आहे ती मात्र आता ती जय वागेश्वर प्रसन्न संघाला. यानंतरचा सामना असेल तो लुझर आणि विनर या 2 संघादरम्यान. दिव्या स्पोर्ट्स वर्सेस बेलपाडा वॉरियर्स. बेलपाडा वॉरियर्स संघाने सलामीचा सामना जिंकून विजयी सलामी दिले. दुसऱ्या बाजूने मात्र 59 डावाकडून 60 डावांचं लक्ष्य असताना मात्र त्या 60 डावांचा बचाव करण्यामध्ये असफल ठरला होता दिव्या स्पोर्ट्स संघ. तर यानंतरचा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांना करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा. तर आपण देणगीदारांची नावे ऐकूया. तर पेव्हलियनचा आपण आसरा घ्यायचा आहे कारण की तिथे झाडं आहेत ताडाची आणि थंडगार असं तिथला वेदर फोरकास्ट आहे. तर ऐकू या आपण आमची देणगीदारांची नावे. दीपक पेंटर 500 रुपये, लुकमान कॅपे 1000 रुपये, कमलेश 1000 रुपये, क्वीन वॉशिंग 500 रुपये, अब्दुल जब्बार 1500 रुपये, स्टार गॅरेज 1000 रुपये, मच्छिंद्र कोहली 2100 रुपये, जयदेव गरत 5000 रुपये, दत्तात्रय गरत 500 रुपये, कृष्णदादा घरत 2100 रुपये, कांतीलाल शेठ घरत 2100 रुपये, नरेश दिनकर घरत 2100 रुपये, नरेश शेठ घरत 5000 रुपये, भगवान घरत 1000 रुपये, किशोर कोहली 500 रुपये, जितेश काकडे 2100 रुपये, विष्णू घरत 2100 रुपये, देवदास बुवा घरत 1000 रुपये, मंगलदीप मेडिकल 500 रुपये, बबन घरत 500 रुपये, अमित घरत 2000 रुपये, वसन घरत 2000 रुपये, अमित घरत 3000 रुपये, संतोष कोहली 1000 रुपये, दादासाहेब अमृत सागर 500 रुपये, न्यू फ्रेंड्स टेलर 500 रुपये, डॉक्टर संतोष चौधरी 1500 रुपये, सोहन कुमावत 700 रुपये, शिवनाथ पाटील 1500 रुपये, संतोष पाटील 1000 रुपये, अनंत काकडे 1000 रुपये, नितीन काकडे यांच्या स्मरणार्थ 2500 रुपये, विजय बारशे 2100 रुपये, गोटीराम मात्रे 1000 रुपये, सुनील मात्रे 1000 रुपये, सुधीर मात्रे 2100 रुपये, राम काकडे 1000 रुपये,
ममता इंटरप्राइजेस 2500 रुपये, प्रकाश बोंडे 1111 रुपये, रमेश कोहली 501, ओम साई हॉटेल 501, ज्ञानेश्वर कोहली 2100 रुपये, दिलीप गरत 1000 रुपये, प्रकाश लुईस 1000 रुपये, दत्तात्रय भोईर 1500 रुपये, अर्जुन भोईर 500 रुपये, सदानंद भोईर 1000 रुपये, पंढरीनाथ शेठ बारशे 2100 रुपये, भगवान बारशे 1500 रुपये, प्रकाश मोरबेकर 1000 रुपये, कृष्णा बारशे 1000 रुपये, राजेंद्र तांबडे 1000 रुपये, जनार्दन कोहली 500 रुपये, स्वर्गीय भिवा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये, कुर्ला टूअर्स 1000 रुपये, सुबत मोटर्स 1500 रुपये, ओम साई कार विरेन 1000 रुपये, गुरुकुरा पेंट्स 1000 रुपये, गुप्ता मोटर्स 1000 रुपये, म्युझिक पॉइंट 2100 रुपये, डॉक्टर रुपेश कोहली 2000 रुपये, श्री अनंत मोरबेकर 2500 रुपये, अनंत मोरबेकर 1000 रुपये, गजानन काकडे 2500 रुपये, चंद्रकांत मोरबेकर 2000 रुपये, शंकर म्हात्रे 2000 रुपये, संतोष मोरबेकर 1000 रुपये, सत्यवान मोरबेकर 1001, हरिचंद्र मोरबेकर 1000 रुपये, प्रभाकर मोरबेकर 500 रुपये, नरेश मोरबेकर 500, महेंद्र कोहली 500, पॉवर पॉइंट्स 2100 रुपये, शत्रुघ्नजी काकडे नगरसेवक यांच्याकडून 7000 रुपये, जगदीश गरत 3000 रुपये, महावीर कार 500 रुपये, A2 कार 500 रुपये, बायकर हब 500 रुपये, सुजित भाई टॉप कार 1000 रुपये, एक्स्ट्रीम शॉप 2100 रुपये, गौरव मेहंगी 3100, कंप्लेट टायर्स 1500, वेलकम स्टेशनरी 500, वेलकम स्टेशनरी 1000 रुपये, अभिमन्यू मोरबीकर 1000 रुपये, किसन हाल्या मात्रे 1001, राजीव मात्रे 2100 रुपये, धर्मा भोईर 1000 रुपये, हिरामन डोलकर 500 रुपये, जनार्दन कोहली 500 रुपये, बंडू कोहली नाना 500 रुपये, गोविंद भोईर 510 रुपये. सर्व दानशूर आर्थिक सुरुवात देणेकरांचे बेलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तर काही काहींची नावे राहिली असतील तर आपण दुसरा डावाचा जो एक इनिंग होईल त्याच्यानंतर नावे घेऊ. तर यानंतरची लढत दिव्या स्पोर्ट्स वर्सेस बेलपाडा वॉरियर्स. 76 धावांचं आव्हान असतं, 77 धावांचा टार्गेट सेट केलाय. यावेळी तो SP नाईट रायडर्स संघाने तो वागेश्वर संघासमोर. तर नेक्स्ट मॅच बिटवीन दिव्या स्पोर्ट्स वर्सेस बेलपाडा वॉरियर्स. दिव्या स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि बेलपाडा वॉरियर्स अक्षय मोरबेकर. टॉस साठी बॉल पडला तर पेनल्टी लागल. तसेच एक चुकून नाव राहिला वैभव म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. तसेच वस्तू स्वरूपात देणगीदारांची नावे देखील आपण थोड्याच वेळात डिक्लेअर करू. सत्याहत्तर धावांचा टार्गेट सेट केला. यावेळी तो SP नाईट रायडर्स संघाने जय वागेश्वर प्रसन्न या संघासमोर एका बाजूला सोमनाथ म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला समाजसेवक नाना घरत यांचा हा संघ. राजकारण विरुद्ध समाज. दोन्ही संघाचे संघनायक दिव्या स्पोर्ट्स संघाचे संघनायक सुलक्षण बारशे यांनी टॉस बॉक्स मध्ये यावे आणि अक्षय मोरबेकर बेलपाडा वॉरियर्स संघाचे संघनायक. राम काकडे यांच्या हस्ते टॉस होईल. काका नाणेफेक जिंकले. निर्णय काय? दिव्या स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करले. ओव्हर टू शंकर म्हात्रे. जोरदार प्रहार केलाय. पहिला चेंडू खेळून काढलाय तो मिड विकेटच्या दिशेने. दणदणीत षटकार. जशात तसे प्रत्युत्तर. इटका जवाब पत्थर से. या अनुषंगाने फलंदाजी करता राजेश काकडे. एका बाजूला आहे बारी दैसर गावाची तो जान.
ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतंय मान ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये काय झालं यावेळी मात्र दीपेश म्हात्रे भरपूर कालावधीने पुनरागमन करतोय बीपीएलच्या माध्यमातून. यावेळी मात्र स्लॉकशिप यावेळी मात्र चेंडू दिशाहीन 1+4 5 धावा अवंतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक धाव लागतायत त्या बिन गडीवर 12. दीपेश म्हात्रे भरपूर कालावधीनंतर पुनरागमन केलं होतं. पहिल्या चेंडूवरती थोडीशी दुखापत होतोय ते दीपेश म्हात्रे या फलंदाजाला. स्वर्गीय प्रेमजित काकडे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ आयोजित बेलपाडा प्रीमियर लीग 2024 सर्व संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बिन बाद 12 अशी आक्रमक सुरुवात. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक मात्र यावेळी मात्र अतिशय उत्साही दिसतोय. खरी बॅटल बघायला मिळेल ती जय मल्हार टायगर्स विरुद्ध SP नाईट रायडर्स. कारण एका बाजूला सोमनाथ असेल दुसऱ्या बाजूला उत्तम असेल. नेक्स्ट बॅटल नक्कीच बघायला मिळेल. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंगचा अभाव. चेंडू मिड विकेटला. दुसरी डाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. स्ट्राईक जाते राजेशकडे. यावेळी मात्र राजेश याचा नक्कीच इरादा असेल की षटकार चौकार मारणार आणि जय वाघेश्वर संघाला पदार्पणातच विजयी मिळवून देणार. या अनुषंगाने त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा त्याचा हा प्रयत्न कुठपर्यंत सफल होणार. इथेच त्याचं हे स्ट्राईक सफल करून देणार का असफल. कोण कोणावर वाचे. इथेच टू यावेळी कट केलाय. चेंडू खेळून काढलाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक पडतोय, धडपडतोय, उठतोय आणि क्षणाचाही विलंब न करता चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 15 धावा धावफलकावरती 77 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात पाहिजे होती तशीच सुरुवात करण्याचा प्रयत्न आतापर्यंत या 2 सालामध्ये. यावेळी मात्र फुलटाबद्दा चेंडू. यावेळी मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. परंतु 2 धावा घेण्याची संधी होती. चित्याच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 9+2 3 धावा यावेळी मात्र केल्या जात आहेत. आणि पंचांचा इशारा येतो. नो अंपायर डिसिशन आणि इथे रिव्ह्यू संपलेला आहे आणि पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. दुष्काळात 13वा महिना काय असतोय ते यावेळी बघायला मिळतोय. मी मागाशी म्हणतो की राजेश यांनी स्ट्राईक घेतले कारण की टार्गेट मोठा आहे. डोंगरा एवढं आव्हान आहे. मात्र डोंगरावरती आव्हाने पार करायचं असेल तर एव्हरेस्ट शिखर तुम्हाला सर करायचं असेल तर जशात तसे तुम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावांचा पाठलाग करताना 19 धावा. यावेळी मात्र 10 धावाने कुठेतरी यावेळी तो मागे आहे. कारण की SP नाईट रायडर्स संघाच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 29 धावा झाल्या होत्या. मात्र प्रत्युत्तर दाखल फलंदाजी करताना यावेळी मात्र वाघेश्वर संघाच्या धावा झाल्या त्या फक्त 19. DJ
राहणार. डीजेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मैफिल सजवली जाते. क्रिकेट प्रेक्षकांचं करमणूक केलं जाते डीजेच्या माध्यमातून. 77 धावांच्या प्रत्युत्तर दाखल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 19 नो लॉस अशी ही सुरुवात. राजेश काकडे यावेळी आक्रमक खेळी करणार का? ग्लेन मॅक्सवेलने ज्या प्रकारे अफगाणिस्तान विरुद्ध डबल 100 काढलं होतं तसंच डबल 100 काढणार का? यावेळी मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चुकीच्या मुले 4 धावांसाठी. डीजे दीपेश याला राजेश काकडे जोरदार आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक याला मात्र शेवटच्या क्षणी चेंडूवरनी नजर हटवतोय. तोपर्यंत राजेश याला 2 धावा काढण्याची नामी संधी उपलब्ध होती आणि त्या संधीचा फायदा घेतोय. धावफलकात धावा लागतायत त्या 25 धावा. 77 धावांचा पाठला करता अजूनही 52 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. पुन्हा एकदा दीपेश पवार. राजेश काकडे यावेळी चेंडू खेळून काढलाय तो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बंबल होतोय. मिस फिल्डिंगच्या कारणामुळे 2 धावा. षटकार चौकार नितांत मारावे लागतील. नितांत गरज आहे आणि त्या गरजेप्रमाणे खेळ करावे लागेल कारण की टार्गेट मोठा आहे. एव्हरेस्टचं शिखर तुम्हाला सर करायचं असेल तर आक्रमक फटकेबाजी षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडवला. यामध्ये चेंडू काही वेळा हवेमध्ये एक्स्ट्री रक्षक येतोय. सॉफ्ट डिसमिसल कॉट बिहाइंड. पहिला हादरा बसतोय. राजेश बॅक टू पॅव्हिलियन. जय वागेसर संघासाठी कारण की आव्हान मोठं आहे. आव्हान पार करायचं होतं. स्वतःवरती नियंत्रण न ठेवल्यामुळे पहिला गडी बाद. नवीन फलंदाज विनय मोरबेकर. कॅप्टन्स नॉक करावला. कॅप्टन ऑफ द लिडिंग फ्रंट. 1 बाउंड चेंडू सीमारेषा लगत अडवला जातोय. जबरदस्त योगेश मोरबेकरचा अटेम्प्ट. 2 धावा मात्र. 2 धावेने स्वतःचा आणि संघाचं धावफलक पुढे सरकतोय. स्वतःचा खाता ओपन करतोय. श्री गणेशा करतोय. धावफलकात धावा लागतायत त्या 29. कॅप्टन ऑफ द लिडिंग फ्रंट या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल ती विनय मोरबेकर. या जोरदार प्रहार. मिस टायमिंग बघायला मिळतोय. पुन्हा एकदा दे माय धरणी टाय. खरोखर यावेळी मात्र छोट्याची कॅच मोठ्याने सोडली असं ते चित्र बघायला मिळतं या क्रिकेटच्या या मैदानावरती. क्रिकेटचं हे युद्ध रंगतोय. एका बाजूला वागेश्वर प्रसन्न, दुसऱ्या बाजूला एसपी नाईट रायडर्स संघ. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकात धावा लागतायत यावेळी त्या 31 धावा. डीजे
बदलतोय, अवघड होतोय. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. येणारे 12 चेंडू, गरज असेल ती 46 धावांची. हा सामना जिंकण्यासाठी जय वागेश्वर प्रसन्न या संघासाठी. षटकाचा विचार केला तर 23 धावा प्रत्येक षटकामागे काढाव्या लागतील, तरच हा सामना जय वागेश्वर संघ जिंकू शकतो. दीपेश म्हात्रे, लेझर क्रिकेटचा अनुभव, सीझन क्रिकेटचा अनुभव, या आपल्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या अनुभवाचा कशा प्रकारे फायदा घेणार. एखाद्या षटकामध्ये 25 धावा घेणार की 30 धावा घेणार, कारण की ग्रामीण क्रिकेटमध्ये कधी कोणता संघ जिंकणार, कधी कोणता संघ हरणार याचं मात्र कोणीही भाकीत करू शकत नाही. योगेश षटकातील तिसरं, संघाच्या कोड्यातील तिसरं, स्वतःच्या कोड्यातील पहिलं षटक. यावेळी मात्र जबरदस्त लॉंग ऑनच्यावरून चेंडू खेळून काढलाय. पंचांचा इशारा येतोय षटकार. प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते कवरे लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या गाण्याने या स्पर्धेला आपण दिबा पाटील साहेबांना देखील वंदन करूया. त्यांच्याच नावाने एअरपोर्ट होऊ द्या आणि त्यांचंच नाव दिलं जाईल याच्यानंतर कोणतीही शंका नाही. यानंतर कट करण्याचा प्रयत्न होतो. जबरदस्त कमबॅक काय असते दाखवता. एका बाजूला मात्र सीझन खेळाचा अनुभव लेझर क्रिकेटचा, दुसऱ्या बाजूला मात्र टेनिस क्रिकेटचा अनुभव. अनुभव विरुद्ध अनुभव. अनुभव हा तुमचा दुसरा गुरु असतो आणि गुरु अनुभवामुळे तुम्ही अनेक अयशस्वी कामं यशस्वी करू शकता. धावपलकाचा विचार केला तर धावपलकावर जावं लागलं. त्या 37 लॉस ऑफ 1 विकेट. 77 धावांचा टार्गेट असताना दीपेश म्हात्रे याला षटकार चौकार मारावेच लागतील. आपल्या अंगी असलेली क्षमता, योग्यता, गुणवत्ता असते, तर दुसऱ्या बाजून मात्र योगेश देखील आपल्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाऊन गेलाय तो. चांगलं क्षेत्ररक्षण पियुष मोरवेकरच्या माध्यमातून लॉंग ऑफला एकच धाव मिळतोय. स्ट्राईक रोटेट केली जातोय. विनय मोरवेकर ज्या प्रकारे भारतीय क्रिकेट संघाचा रोहित शर्मा असेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा पॅट कमिन्स असेल, ज्या प्रकारे आपल्या संघाची गरज ओळखून फलंदाजी करतात, तशाच प्रकारची गरज ओळखून फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा योगेश समोर, विनय. यावेळी मात्र जबरदस्त चपराक चेंडू खेळून गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मुकेश म्हात्रेच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो 1 बाउन्स चौकार. कारण की ICC नियम जे असतात ते आपल्याला फॉलो करावं लागतात आणि पूर्ण त्या नियमांची प्रत्येकाला माहिती असणे गरजेचं असतो. कारण की 3च क्षेत्ररक्षक ते लेग साईडच्या दिशेने तुम्ही ठेवू शकत नाही, असा तो नियम आहे. कारण की नियम हे बदलत असतात. कारण की आपला झटपट क्रिकेट आहे, तेवढा कोणाकडे वेळ नसतोय. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका मात्र थोडासा मिस टायमिंग बघायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बंबल होतोय, परंतु 2 धावा घेतल्या जात आहेत. यष्टी रक्षक मात्र यष्ट्यांपासून थोडासा दूर दिसतोय. राजेश काकडे यांचे सुपुत्र गौरवला बघू शकता. किती झालं 44. अजूनही 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. जबरदस्त चांगली अशी गोलंदाजी. दोन्ही बाजूने मात्र 50-50 योगदान. गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल. 45 धावा होत आहेत 3 षटकांच्या. समाप्ती अखेर DJ.
संगीत डीजेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच डीजे मास्टर. येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असं हे समीकरण. कारण की हळूहळू का होईना सामना कुठे का होईना या सामन्यामध्ये पारडं जड दिसतोय ते SP नाईट रायडर्स संघाचं. पण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. कारण शेवटच्या चेंडूवरती येणारा नौका फलंदाज देखील षटकार मारतोय आणि सामन्याचं चित्र स्पष्ट करतोय. यावेळी मात्र सोमनाथ म्हात्रे स्वतः संघ मालक संघ नायक यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय. तो कॅप्टन लिडिंग अप द फ्रंट होण्याच्या नादामध्ये अप्रतिम असा झेल पकडलाय. आज मात्र हात लावेल त्या वस्तूचं सोनं करतोय तो सोमनाथ. फलंदाज बाद डीजे. तर आता आमचे अजित कांबळे साहेब खेळपट्टीवरती 5 चेंडू 32 धावांचं आव्हान. काहीतरी चमत्कार करावा लागेल. चमत्कार केला तर नमस्कार तर होतोच. यावेळी मात्र अनुभव दांडगा अनुभव टोपीच्या खाली जादू लपून ठेवला आणि त्या जादूचा पूर्णपणे वापर यावेळी सोमनाथच्या माध्यमातून. सलग दुसरा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. यावेळी मात्र पुन्हा एकदा साहेबांना यावेळी मोहित करण्याचा प्रयत्न मात्र आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट. वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. धावफलकाचा विचार केला तर 46. अजूनही आव्हान मात्र अशक्य होत जातोय. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 2-2 क्षेत्ररक्षण चकवा देतोय. 4 धावा. धावपलका धावा लागतात त्या 50 पूर्ण. जयेश मोरबेकर आपण याच जरा स्कोरिंग करण्यासाठी. यावेळी मात्र ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देताना आमचे अजित कांबळे. कारण की ग्लेन मॅक्सवेल ज्यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटके खेळतोयस त्यावेळी मात्र काहीतरी भन्नाट घडत असतोय. एकतर्फी सामना कंटाळवाणा सामना म्हणावा लागेल. जवळजवळ विजयाच्या जवळ पोहोचलेला दिसतोय तो SP नाईट रायडर्स संघ. दीपेश म्हात्रे ज्या प्रकारे घरेलू क्रिकेटमध्ये चेंडू सोडण्यामध्ये पटाईत दिसतोय मात्र पंच चेंडू खराब असल्याचा आम्हाला इशारा करतात. अवंतरच्या बरोबर धावफलक पुढे सरकतोय. धावफलका धावा लागतात त्या 52 धावा. मिस टायमिंग बघायला मिळतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि हा सामना इथे जिंकला येतो SP नाईट रायडर्स संघाने. विजयी सलामी पहिल्या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर वागेश्वर संघासाठी देखील आपण शुभेच्छा देऊ. पुढच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करतील अशाच आपण त्यांना शुभेच्छा देऊ. चांगला खेळ हो आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक थोड्या वेळात घोषित करू. तत्पूर्वी ऐकूया डीजे कडून एक सुमधुर असं संगीत.